यांचा वांगनिश्चय सोहळा म्हणजे साखरपुडा. तर त्यानिमित्त तुम्ही उपस्थित राहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की मी कोण. तर मी आदित्य. देव देव देव. बरोबर, देवरुखकरांचा आदित्य, सुस्मितचा सगळ्यात जवळचा मित्र. हा, तसा जवळचा मित्र असल्याचा भास तिला सगळ्याच मित्रांना होतो, पण त्याचा खराखुरा जवळचा मित्र तो मीच. हो. आणि हो, माझ्यावर विश्वास ठेवा, मी कधीही खोटं बोलत नाही. आणि समजा खोटं बोललोच तर ते नंतर खरं होतंच. हो. एनिवेज, असो. तर मी आणि सुस्मितचे इतर जवळचे मित्र, आता उदाहरण द्यायचं झालं तर विराज स्वतःला सुस्मितचा जवळचा मित्र म्हणतो, पण सुस्मितचा कॉल तरी कधी उचलतो का विचारा. हा, मुलींचे कॉल मात्र बरोबर उचलतात, पण मित्रांचे कॉल असतील तर नाही. नंतर आणखी उदाहरण द्यायचं झालं तर सिद्धेश पुढे गेला आहे का. बोल बोल. बघा, नाहीच आहे. स्वतःला सुस्मितचा जवळचा मित्र म्हणतो, पण जसं सेंद्रियाच्या घड्याळात 12 वाजतात ना, तसे 9 वाजतात. 9 वाजले की हॅलो चालो बाय. मग सुस्मितनी विनंती करून दे किंवा काही करून दे, हा थांबणार नाही, पण आहे जवळचा मित्र. आता आणखी उदाहरण द्यायचं झालं तर विश्वजित जवळ बसलायला राहतो तर राहूनही लाव. आता बरंच देशातल्या बऱ्याच ठिकाणी जाऊन आलेला आहे, पण आहे जवळचा मित्र. तर हे असे सगळे जवळचे मित्र मिळून आम्ही सादर करीत आहोत सुस्मित आणि शर्मिलाचा प्रेम प्रवास. मंडळी, तुम्हाला म्हणून सांगतो, ह्यांच्यामध्ये फुलसलेल्या प्रेमाची चाहूल मला आधीच लागली. दोघांना नारळ पाणी पिताना बघितलं होतं ना, अगदी तेव्हाच. हा, तेव्हा नारळ मात्र 2 होते मात्र. आणि तेव्हाच म्हटलं की या 2 नारळांचा कधी ना कधीतरी एक नारळ होणारच. मी ही आयडिया केली. तिकडूनच सुस्मितला फोन लावला. हॅलो सुस्मित, काय आहेस कुठे, काय चाललंय काय. याने ओळखलं, मी याला बघितलं ते. आणि शर्मिला आपलं शरमला. असो, पण मी समजून घेतलं, शेवटी जवळचा मित्र आहे. काय काय रे, तू जवळचा मित्र. मी कोण रे. मी कोण रे, तुला माहित नाही. बघा म्हटलं, आत्ताच तुम्हाला म्हटलं ना, बऱ्याच जणांना भास होतो जवळचा मित्र असल्याचा. तू जवळचा मित्र समजू स्वतःला. सांग, काय प्रश्न तुझ्याकडे. का तुला क्लोज पाहिजे. ऑब्विसली. ओके डन. सांग माझं नाव काय. विसरलास. सांग ना रे. ओके, तू निलेश परमार. तू राहतो कुठे. गिरगावात. सुष्मित कुठे राहतो. ग्रँड रोडला, तारदेवला. मी कुठे राहतो. त्याच्या शेजारी. बघ जवळचं कोण झालं. एक मिनिट, त्या जागी जवळचा तू, पण मनाने जवळचा तो मीच. आणि तू माझ्याशी वादायला लागलास. ए विराज, अबो माझ्याशी वादायला लागला. अरे तुला माहित नाही रे कोण आहे तो. देव आहे तो, देव. ऐक, हे बघ, तुला माहिती आहे का यांच्या प्रेमाची सुरुवात कधीपासून झाली. नाही. कोणापासून झाली, कशापासून झाली. नाही. नाही ना. चल तू सांग ना. सांगतो. हे बघ, मी असा फोन काढला आणि डायल केला शर्मिलाचा. हॅलो शर्मिला, आदित्य बोलतोय. हा आदित्य, बोल ना. काय, कशी आहेस, बरीच ना. हो मजेत. आज कसं काय फोन केलास. कसा काय फोन केला. म्हणजे बऱ्याच दिवसांनी फोन केलास रे. अरे परवा वाढदिवसाच्या दिवशी नव्हता केला फोन तुझ्या. अरे हो, विसरलीस काय. आणि पार्टीचं काय. पार्टी ना, अरे देते ना, त्यात काय एवढं. बरोबर, पार्टी राहून दे.
अगं आपण सगळे मित्रमंडळी मिळून आहे ना फिरायला जायचंय आणि नंतर मग डिनरला पण जायचंय. तेव्हा आणखी एका मित्राचा वाढदिवस होता, तोही असेल तिकडे. आणखीन एक मित्र हम्म. कोण रे? अगं सुस्मित मोगलकर आपल्या वर्गात होता ना. सुस्मित? कोण सुस्मित? हा? हा? म्हणजे ते एकमेकांना ओळखत नव्हते. आणि मग तेच तर सांगतोय. मग मग काय पुढे पुढे काय हे बघ, आपण फक्त टीव्ही टाकली होती, त्याला वारा लागला तो फेसबुकचा. तब्बल 2 वर्षानंतर सुस्मितला शर्मिलाची फ्रेंड रिक्वेस्ट आली. अशा प्रकारे दोघांमध्ये मैत्री जमली. मग सुस्मितचे फेमस गुड मॉर्निंग मेसेजेस असतील ते आता शर्मिलाला पण यायला लागले होते. मग कॉल्स आणि बोलण्यात सुस्मितला शर्मिलाची मरीन ड्राईव्हला एकटाच फिरायला त्याची आवड लक्षात आली. आणि मग बघा अशा प्रकारे दोघांच्या मरीन ड्राईव्हवर भेटीगाठी वाढल्या. मग ठरलं की कुठेतरी लांब जाऊया फिरायला. मग ठरलं की कुठे जायचं तर म्हटलं कुलाब्याला जाऊया, CCD मध्ये. मग कुलाबा ते वरळीमधले सगळे CCDत पालथे घातले गेले. मग म्हटले की कुठेतरी जाऊया लॉंग ड्राईव्हला. पण मग एकटेच कसे जाणार, लोकांना संशय येणार. मग म्हटलं की मित्रांना घेऊया पुन्हा बरोबर. मित्रही ठरले. तू गेला होतास आदित्य? नाही रे, मी नव्हतं गेलो, काकू गेला होता. नाही, मलाही नाही नेलेलं. मग गेलो होतं तरी कोण? हे बघ, सुस्मित शर्मिला ऑब्विसली, नंतर विराज, बबली हा. आणि आनंद, परमानंद. अरे निलेश, आणि मजा माहितीये का, हरवलं कोणतरी बनतच होतं. का रे, काय झालं होतं? ते जाऊ दे, तो वेगळा विषय. तर सांगत होतो तुला नॅशनल पार्कची गंमत. सांग, काय झालं पुढे? ऐक बघ, देखते हो मुझको यूं बेसब्रों की तरह,
मग बोलला सुष्मित? नाही रे, एवढ्यात कुठला बोलतोय. प्रेमात ट्विस्ट होता. प्रेमात ट्विस्ट? ट्विस्ट. काय होतं, सुस्मितला US ला MS करायला जायचं होतं. त्यासाठी त्याला सॅन होजे युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशनही मिळाली होती. मग सुस्मितची युएसला जाण्याची तयारी सुरू झाली. विजा पास झाला. तिकीट्स मिळालं आणि बॅग्स भरल्या गेल्या. आणि बघता बघता सुस्मितचा US ला जाण्याचा दिवस पण आला. मग शर्मिलाचं? शर्मिलाचं बघा. आणि बघता बघता सुस्मित US ला पोहोचला. अरे आदित्य, मग कसं जमलं प्रेम? अरे प्रेमाचंही असंच असतं. जितकं दूर जाऊ ना, तितकी त्याची जाणीव अधिक होत जाते. आणि मग आठवण येते. अरे हे चुकीचं केलं हिने. काय हिने पाठवायची होती ना चिठ्ठी, हिने का नाही पाठवली? चेष्टा केला तिने ईमेल केला. ईमेल? डायरेक्ट शेड्यूलला डेटवर विचारलं. अरे निलेश, सुस्मित US मध्ये, ती इंडियात कसे जाणार डेटवर? अरे दुसरं कुठलं गाणं मिळालं नाही म्हणून गाणं टाकलं. ईमेलच केला ना. अरे असे बरेच ईमेल आले गेले, मग समोरासमोर गप्पा रंगल्या. समोरासमोर गप्पा? विराट, आधी तर गर्दी झालाय काय? सुष्मित US मध्ये, शर्मिला इंडियात, मग समोरासमोर गप्पा कशा झाल्या? अरे व्हिडिओ कॉलिंग. ओ व्हिडिओ कॉलिंग. आणि व्हिडिओ कॉलिंग वर बोलता बोलता एक और ट्विस्ट. एक और ट्विस्ट? हे बघ, आपण ट्रिनिटी टाकलेली होती.
त्याला फेसबुकचा वाराही लागला होता. आणि मग जी काय आग भडकली ना त्याची जाणीव त्यांना आत्ता झाली. काय झालं, शर्मिला लग्नाची स्थळं सांगून यायला लागली. अरे मग सुष्मितचं? सुस्मितचं लगा दूंगा वो आता सुस्मितने ठरवलं आपणही जळायचं. धड़कन है मेरे दिल की सुबह हो या शाम भली भली सी एक सूरत भला सा एक नाम धड़कन है मेरे दिल की सुबह हो या शाम आता प्रेमाची जाणीव झाली होती खरी, पण विचारायचं कसं, ती कोणी, या विचारात दोघंही बुडून गेले होते. आणि शेवटी तो दिवस उजाडला, म्हणजे ती रात्र उजाडली. नाही, दिवस नाही, रात्र. ए आधी एक काहीतरी ठरव, दिवस होता की रात्र? अरे सुस्मित US ला, हा तिकडे दिवस, हा आणि शर्मिला इंडियात, रात्र इकडे. आणि दिवस होता म्हणजे ती रात्र होती 31 डिसेंबर 2010.